UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर आवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले। त्यापैकी खंडाणीच्या 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। फडणवीस शिंदे अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। भाजपचे आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी। महायुतीत दरी निर्माण झाल्यास सुरेश धस जबाबदार राहतील। मुख्यमंत्र्यांनी धसांना आवर घालावा। मुंडेंवरील आरोपानंतर अमोल मिटकरी आक्रमक। देशमुखांच्या मारेकऱ्यांऐवजी विरोधकांकडून मुंडेंचा जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचा देखील आरोप। खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्यानं राज्यामध्ये कुणी गुंतवणूक करणार नाही। सर्वच उच्चपदस्थ लोकांनी राजीनामा द्यावा। बीड हत्या प्रकरणावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। चौकशी पूर्ण होऊ द्यावी। बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानं संतोष देशमुखांची हत्या। आका आजही मंत्रिमंडळात बसल्यात। राऊतांचा धनंजय मुंडेंवर रोख। बीड जिल्ह्यातील सर्वच पोलीस खातं बरखास्त करण्याची मागणी। वाल्मिक कराड 17 मोबाईल वापरतो। पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व बाहेर येईल। सुरेश धस यांचा इशारा। तर वालू काकाचे 100 अकाउंट सापडल्या। प्रकरण ईडीकडे द्या। धस यांची फडणवीसांकडे मागणी। आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला ती गाडी अद्याप जप्त का नाही? गाडी मालकाची देखील चौकशी नाही। खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून गाडी मालक शिवलिंग मोराळेवर निशाणा। बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थक आक्रमक। मनोज जरांगेंसह बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। दुपारी 3 वाजल्यापासून बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। मुंडेंच्या समर्थकांची जरांगेंविरोधात परळी पोलीस ठाण्यात तक्रार। संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुंडेंचं नाव घेतल्यानं मुंडे समर्थक आक्रमक। धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देणार नाही असं जरांगेंनी केलं होतं वक्तव्य। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा गंभीर आरोप। धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। माझी सुरक्षा काढा पण अंजली दमानियांना सुरक्षा द्या। धमक्या आल्याच्या दमानियांच्या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा। आरोपींना फाशी देण्याची आंदोलकांची मागणी। बीड प्रकरणातील 3ही आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातमध्ये होते। गिरनार मंदिरामध्ये सुदर्शन घुले, सांगळे आणि आंधळेनं 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती चौकशीत समोर। बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे। जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप। एसआयटी मधील PSI महेश विघ्नेंचा कराड सोबतचा फोटो आव्हाडांकडून ट्विट। सारे भिकारी शिर्डीत जमा झाल्यानं मोफत अन्नछत्र बंद करा। भाजपचे माजी खासदार सुजय विखेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून साई भक्तांमध्ये संताप। सुजयचे वक्तव्य भावना दुखावणारं हे मान्य करतो। वडील राधाकृष्ण विखे पाटलांची कबुली। पुत्र मात्र भिकाऱ्यांवरून केलेल्या वक्तव्यावर ठाम। जायकवाडीच्या धरणामध्ये ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 7% कपात करण्याचा निर्णय। आमदार राजेश टोपे यांच्याकडून निषेध व्यक्त। आपल्या हक्काचं पाणी सोडू नका। ठरावाला विरोध करण्याचं मराठवाड्याला आवाहन। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, मला सालगडी केलंय का? बारामतीमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली। मतदार 2000 विकले गेले। बुलढाण्यातील जयपूर गावात कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप अनावर। 5,000 UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।